भाग झाला सगळीकडे, तरी तो दोन दिसत असल्यामुळे, द्वैत दिसत असल्यामुळे संपूर्ण दुःख गेलं नाही. मुक्ताबाईने स्वतः नामदेव महाराजाला ज्ञानोबाला सांगितलं, दादा अखंड दयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही. अखंड शेजार आहे ना, खंडित नाही. आपल्याला तर कधीतरी आहे, कधीतरी मंदिरात जातो, रोज त्यांच्या घराचं मंदिर बनलेलं होतं, मंदिरातला देव यांच्या घरी यायचा, हाकलून दिला तरी यायचा. म्हणून मुक्ताबाई अखंड दयाला देवाचा शेजार, तरी त्या माणसाला द्वैत दिसत होतं, दुःख त्या साधूला दिसत होतं. मग ते दुःख बाजूला काढण्यासाठी विसोबा क्षेत्राकडे जावं लागलं. विसोबा क्षेत्राने ती गोष्ट दिली आणि मग विठेवरचा पांडुरंग नामदेव महाराजाला कुत्र्यात दिसला. हाती घेऊन तुपाची वाटी, नामाला पाठी. कुत्र्यात देव दिसला, जो विठेवरचा तो कुत्र्यात दिसला आणि कुत्र बोलू लागलं मागं तोंड करून, नामदेवा. आणि तुला कसं काय कळलं? नामदेव महाराज म्हणत्या कुत्र्यातल्या देवाला सांगतात, मज खेचे उपदेशी. चालणारी गवळण वरच पाय ठेवून उभी राहिली. दुसरी गवळण तिला म्हणू लागली, खाली पाय ठेवू की? म्हणली, कुठे ठेवू? कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो सब वहिनी घ्या. याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यात, संसारात, आपल्या कुटुंबात वागत असताना तुम्हाला समान दृष्टी जर मिळाली तर तुम्ही दुःखापासून करेक्ट बाजूला होता, दुःख तुमच्या जवळ राहत नाही. तुम्हाला दृष्टी समान मिळाली पाहिजे, सारख्या दृष्टीनं आपल्या घरातल्या माणसाला बघता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीचा विचार आपल्याला मिळाला पाहिजे. तुकाराम महाराजांना इतकंच म्हणायचंय की मला अशा दृष्टीचा विचार मिळाला पाहिजे की जेणेकरून माझ्याजवळ दोष हा राहता कामा नये. समजा गृहीत धरा, दुःख आलं तरी माझ्याजवळ आल्याबरोबर ते सुख होईल, त्याच्यातला टप्पा अजून माझ्याजवळ आला. ज्याप्रमाणे सूर्य उदयाला आला, अंधार कुठे गेला? कुठे गेला? अंधार गेला? अंधार जात नाही. समजा तुम्ही बंद खोली केली, खिडक्या लावल्या, कवाड लावलं, सगळं बंद, कडी खूप अंधार झाला. तेवढ्यामध्ये काड्याची पेटी हातात ठेवली, ती सगळं बंद करताना, आणि काड्याच्या पेटीने काडी पेटवली आणि अशी काडी धरल्याबरोबर अंधार पळून गेला. गेला पळून? समजायला अवघड जातंय का? अंधार पळून गेला का? पळण्यासाठी काय पाहिजे? त्याला जागा पाहिजे, बरोबर? दरवाजा उघडा पाहिजे, खिडकी पाहिजे, सवनं पाहिजे. त्याला जर सगळं बंद केलंय तर पळायला जागा नाही. मग काडी वाढल्यावर अंधार गेला कुठं? पळाला कुठं? टॅंबा लावला, चिमणी लावली, लाईट लावला, गरीब धरा, लाईट लावला, कुठं पळाला अंधार? अंधार पळाला नाही. ज्यावेळा प्रकाशाचा संग केला त्यावेळेस अंधारानं आपलं रूप बदलून टाकलं, अंधारच प्रकाश झाला. लाईट बंद केली, त्यानं त्याचं रूप धारण केलं, मी असा आहे, असं तू असा आहे होय, पटन दाबलो, लगेच झाला प्रकाश. का? त्याला पळता येत नाहीये, पळता येत नाही, तो जात नाही. त्या अंधारानंच प्रकाशाचं रूप धारण केलं. तसं परमेश्वराचा विचार, संताचा विचार, हरिपाठाचा, ज्ञानेश्वरीचा विचार आपल्या अंतकरणात आल्याबरोबर अंतकरणातलं अज्ञान पळून जात नाही, अज्ञानच ज्ञान होतं. विठ्ठल संत संतांचा करावा लागेल, संत देवाच्या विचाराचा करावा लागेल. मूर्तीचा संघ वेगळा आणि मूर्त विचाराचा संघ वेगळा. मंदिरात माणसं खूप झोपायला असतात, म्हातारी माणसं मारुतीच्या मंदिरात झोपायला असतात. हा कुठे? मंदिरात झोपायला रोज. हो, मारुतीच्या मंदिरात रोज झोपतो. बर, हा कोपरा कशाने लाल झालाय? कशाचा? मंदिराचा कोपरा कशाने लाल झाला? नाही म्हणले, आम्ही 2-4 जण असतो, आपलं करमत नाही म्हणून आम्ही तांदूळ खातो आणि चालता येत नाही, पायऱ्या उतरतात म्हणजे इथं चुकतो. मारुतीच्या मंदिरात मारुतीचा स्वभाव माहिती का तुला? सयतेंद्रिय हा
इंद्रिय निग्रही मारुती आहे. त्याने तंबाखू गांजा जुगार काहीच केलेलं नाही. तो इंद्रिय निग्रह आहे. मनोजव मारुतल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वारयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. ह्याच्यामध्ये जितेंद्रिय येतो, निर्व्यसनी, हुशार आहे, बुद्धिमान आहे. आपण त्याच्या मंदिरात झोपायला आहे आणि त्याच्या डोळ्यात देखत आपण तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारून अख्खं मंदिर लाल करून ठेवले. मग मंदिरात झोपला का देवाच्या विचाराजवळ झोपलाय? हा झोपलाय कुठं? मूर्ती, दगडाच्या मूर्तीच्या शेजारी ज्या मूर्तीला शेंदूर लावलेला आहे या मूर्तीच्या मंदिरात झोपलाय, विचाराच्या मंदिरात नाहीये. माझं नीट वाक्य लक्षात घ्या. मंदिर वेगळं आहे आणि विचार वेगळा आहे. मारुती वेगळा आहे आणि मारुतीची मूर्ती वेगळी आहे. मारुतीची मूर्ती वडाल्याने घडली, शेंदूर लावलाय, ब्राह्मणानं मूर्तीला मंत्र म्हणून स्थापित केलेला आहे. हा मारुतीच्या मूर्त विचाराचा एक आकार आहे, विचार नाहीये. मारुती नावाचा जो विचार आहे, मारुती नावाचा विचार शक्तिमान आहे, बुद्धिमान आहे, वागणं छान आहे, सेवाधारी आहे. सेवा करणं हा त्याचा मूळ विचार आहे. शक्तीचं जतन करणं हा त्याचा मूळ विचार आहे. सुंदर आपण राहणं हा त्याचा मूळ विचार आहे. इंद्रिय निग्रही राहणं मूळ विचार आहे. मारुतीच्या मंदिरात आहेस ना, मग तुला इंद्रिय निग्रही राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे, सेवाधारी असलं पाहिजे. गोदाड्या टाकून झोपतो आणि गोदाड्या घेऊन माघारी जातो. मंदिर तसंच धुळीने बसलेले, झाडून सुद्धा काढलं नाही. कशाला मंदिरात गेला तू? काय मंदिरात जाऊन केलं काय? तू मंदिर झाडीत सुद्धा नाही आणि मग तो मारुती, आणि मारुतीनं तर आयुष्यभर सेवा केली. दास्यत्व निकट हनुमंत बैठे सेवा करतात. जर मारुती सेवा हा जर त्याचा भाव असेल तर त्याच्या मंदिरात बसणाऱ्या माणसाला फक्त मेवा खावा का सेवा करावा? काय करावं? म्हणून माझं वाक्य नीट ध्यान देऊन ऐका. मंदिर वेगळं, देवाचं मूर्ती वेगळी आणि देवाचा मूर्त विचार वेगळा. मूर्तीच्या पाया पडून सुखलाभ होईल का नाही हे मला माहित नाहीये, पण मूर्त विचाराचा विचार करून वागला तर 100% तुमच्या घरात सुख आल्याशिवाय राहणार. मूर्ती हे प्रतीक आहे. कपाळावरलं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या, जोडवे पायातले हे मालक असण्याचं प्रतीक आहे. हे पातिव्रत्य नाहीये, प्रातिव्रत्य हा विचार आहे आणि गळ्यातलं मंगळसूत्र हा अलंकार आहे. गफलत होता कामा नये. अशी चुकीच्या पद्धतीने विचार नका करू. गफलत नाही. मालकाबरोबर वागावं कसं याचं अजून बाजारात कुणीही दुकान टाकलेलं नाहीये, पण सोन्याची दुकानं मात्र गल्लोगल्लीत आहेत. म्हणून अलंकार वेगळा आणि विचार वेगळा. तसं मंदिरातली मूर्ती वेगळी आणि मूर्त विचार वेगळा. कीर्तनातल्या गोष्टी वेगळ्या आणि कीर्तनातला विचार वेगळा. लक्षात ठेवा. जे सुख मिळणार आहे तुम्ही विचाराचा आचार केल्यानंतर मिळणार आहे. नुसतं डोकं टेकून मिळणार आहे. डोकं टेकवणं ही एक पद्धती आहे, ही एक पद्धत आहे. तुम्ही महिलाच्या बाजूला महिला बसल्या, पुरुषाच्या बाजूला पुरुष बसले, ही एक पद्धत आहे ना. ही काय पद्धत? ही व्यवस्था आहे. ही काय व्यवस्था? महिलामध्ये महिला बसा, पुरुषामध्ये पुरुष बसा, ही व्यवस्था आहे. पण कीर्तन ऐकल्यानंतर मनाची व्यवस्था नाही होणार, मनाची अवस्था बदलणार. म्हणजे व्यवस्था वेगळी आणि अवस्था वेगळी. आपल्याला मंदिरात जाऊन अवस्था पाहिजे, व्यवस्था नको आहे.
फक्त डोकं टेकणं एवढं नकोय मला. मला माझं मन बदललं पाहिजे, माझी बुद्धी बदलली पाहिजे, माझं अंतकरण बदललं पाहिजे, मला अवस्था पाहिजे रे. नुसतं व्यवस्थेने साष्टांग नमस्कार करायचा, साष्टांग दंडवत घालायचा, हे मला नकोय बाळा. बाबा मला नकोय देवा हे. मला माझं मन बदलून दे, बुद्धी बदलून दे, अवस्था बदल ना माझी, अवस्था बदल. आणि म्हणून मनाची, बुद्धीची, आपल्या आचाराची, विचाराची, वागण्याची अवस्था बदलणं हा कीर्तनाचा खरा लाभ आहे, हा पारायणाचा लाभ आहे. नुसतं व्यवस्थेने चालत नाही. काय सप्ताह झाला, काय सप्ताह झाला. अहो नाश्ता म्हणू नका, काय वडापाव काय, चहा काय, पोहे काय, दुपारचं जेवण काय, काय बैवान महाराजांनी व्यवस्था केली. मरणाची व्यवस्था. कीर्तन त्यातल्या भानगडीत पडत नाही, कीर्तनाच्या भानगडीत आपण पडत नाही. गाणारे वाजवणारे काय सुंदर होते, म्हणणारे गाणारे काय सुंदर होते, त्यातलं काय आपल्याला करता चाललं असं नाही चालणार. व्यवस्था वेगळी आणि अवस्था वेगळी लक्षात. म्हणून मंदिरात जाणं आणि मंदिराच्या विचाराशी संलग्न होणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात मग तया सुखा, तेव्हा मला सुख मिळेल आणि ते असं मिळेल अंत नाही अपार. त्याला शेवट नसेल आणि ते अपार असेल. आनंदे सागर हेलावती, तसा समुद्र, जसं तळ्यातलं पाणी आपलं आपण स्वतः खेळतं, तसं मी स्वतः जीवनामध्ये जगेन, स्वतः आनंद घेईन, स्वतः मला समतेचा, स्वतःच आनंद, कुटुंबाचा, मुलाबाळाचा. म्हणजे ते काय त्यांना काय पोरंबाळ नव्हती का, त्यांना काय मुलंबाळ नव्हती, त्यांना माणसं बोलणार नव्हती, त्यांच्यावर माणसं येणार नव्हती, सगळी माणसं होती. तरी परंतु ह्या सगळ्याबरोबर माझी वागण्याची पद्धती फार गुजीरवाणी होती, फार सोज्वळ होती, फार पवित्र होती. मी कधी द्वेष कोणाचा केला नाही, कधी राग धरला नाही, कधी काही केलं नाही. अतिशय सोज्वळपणाने परमेश्वराच्या स्वरूपाप्रमाणे मी यांच्यावर वागलो. त्याच्यामुळं मला देखत 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 डोळ्यात देखत 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 अरे आपण जसे जन्माला आलो तसेच भगवान बाबा, वामन भाऊ, बिहारी बाबा तसेच जन्म आपल्यासारखे जन्माला आले होते. त्यांनी आपण जशी ज्वारीची भाकरी खाल्ली तशीच त्यांनी खाल्ली, आपण जशी भाकरी चपाती खाल्ली तशीच खाल्ली, आपण भाज्या खाल्ल्या तशीच खाल्ल्या, आपण इष्टी बसलो तशीच बसलो, आपण पाय चालू तशीच पडलो, आपण पायाने चालून ते काही डोक्यात चालू नाही. मग त्यांची मंदिरं बांधली आणि आपल्याला मंदिरात झोपायची वेळ आली. बाबा का 4 पोरं आहेत, त्याला द्या नका काढू पोराचा. कुठं चालले गोदली घेऊन मंदिरात ह्या लोकांची. आणि तुम्ही महाराजांच्या बरोबर राहिले ना, आणि बियाणी महाराजांच्या बरोबर आम्ही लय राहिलो. आणि त्यांच्या बरोबर राहिल्यानंतर त्यांची मंदिरं बांधली आणि तुम्हाला मंदिरात झोपायची वेळ आली. हा फरक कशाला झाला? हा फरक अन्नानं, भाकरीनं, चपातीनं, पुरीनं झाला नाही, हा फरक विचारानं झाला. लक्षात ठेवा, हा फरक झाला तो विचारानं झाला. पण कितीतरी लोक भाऊबाबाच्या दिंडीमध्ये, महाराजांच्या बदल महाराज दिंडी, कितीतरी लोक, पण बदललं कशाने? बदल विचार. विचार हाच परमेश्वर आहे, दुसरा कोणी परमेश्वर नाही. तुम्ही केलेला चांगला विचार हाच परमेश्वर आहे. तुमचा विचार तुम्हाला सतत सुखी ठेवणार. तुमचा विचार तुम्ही खड्ड्यात जरी पडला तरी सुखी ठेवणार आणि विमानात जरी बसला तरी सुखी ठेवणार. तुमचा विचारच परमेश्वर आहे ना. तुम्ही केलेला चांगला विचार हे परमेश्वराचं मूर्त स्वरूप आहे, ओरिजिनल रूप आहे. चांगला विचार हा परमेश्वराचं रूप आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात हा विचार, त्या विचाराबरोबर सतत तुम्ही खेळत राहणार. 750-800 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. 350 वर्ष, 450 वर्ष तुकारामाला वैकुंठ आणलं, तरी त्यांच्या विचाराशी एकटे खेळत बसले. ते एकटे खेळतात ना, कोण ज्ञानोबाला बोलायला कोण नाही, तरी आनंदाचे डोळे आनंद तरंग एकटे खेळतात. का? समदृष्टी आहे. हे विश्वाची माझे, हे सगळं जग माझे आणि मी सगळ्या जगाचा आहे. जाऊ द्या त्यांचं म्हणणं, पण तुम्ही तुमच्या कुटुंबात तरी तुम्हाला माझं म्हणा. तुम्ही सगळ्या गावाला तरी हा माझा गाव आहे, माझ्या गावात मी कचरा टाकणार नाही, माझ्या गावात मी स्वच्छ ठेवणार आहे, माझा गाव मी प्रेमानं सुंदर बनवणार आहे. तुम्ही गावाला तरी माझं म्हणा, गल्लीला तरी माझं म्हणा, कुटुंबाला तरी माझं म्हणा, आपल्या आईबापाला तरी माझं म्हणा, घरातल्या माणसाला तरी माझं म्हणा. अरे कमीत कमी इतकं तरी नाही, तर ना ज्ञानोबा राहायला इतकं मोठं म्हणता आलं तर तुम्ही तुमच्या गावाला तरी म्हणा. ही माझी माणसं जेवायला बसली,
ह्या माझ्या माणसाला माझं काम आहे वाढायचं, ही माझी माणसं आहेत, कमीत कमी तुमच्या गावातल्या माणसावर तरी प्रेम करा, त्यांना तरी माझं म्हणा ना तुम्ही. हे कोण येतं आपला त्याचा काही संबंध नाही. तू ये इकडे शेजारी बस, ते चांगली बसून तिथे त्याला विचारणार हे तुमच्याच गावची त्या खालच्या वस्तीवर जाऊ दे, आपला काही संबंध नाही. इतकं जर 7 दिवसाचं कीर्तन ऐकून जर वागत असलं तुम्हाला कुठं न्यावा, तिकडे यमाच्या दरबारात न्यावं कुठं. एवढं जर आपल्या मनात जर एवढा जर द्वेष आहे, एवढं जर दुर्गुण असतील तर आपण जायचंय कुठं आता. अरे कमीत कमी साधू संतांना सगळ्या जगाला म्हणून तुम्ही कमीत कमी सुख मिळण्यासाठी तुमच्या घरातल्या माणसाला माझं म्हणा, गल्लीतल्या माझं म्हणा, माझ्या म्हणण्यात फार आनंद आहे, माझ्या म्हणण्यात फार सुख आहे, फार खूप काही आनंद माझा म्हणण्यामध्ये आहे. जसं नाथ महाराज म्हणतात, साधकाचा माय बाप दर्शने हरेता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. माझं म्हणण्यामध्ये फार आनंद आहे माझ्या लक्षात, फार आनंद असतो माझं म्हणण्यामध्ये, सुख असतं. आणि म्हणून महाराज म्हणतात आनंदे सागर हेलावती त्याच्याबरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदा गोष्ट मिळाली की ती गोष्ट टिकून राहिली पाहिजे. मिळाली ना ती टिकली पाहिजे. आता आपण सप्ताह सुरू केला, बऱ्याच वेळेला सप्ते सुरू झाले की आम्हाला कधी कधी असा फोन येतो, बाबा येऊ नका, बाबा येऊ नका. पार शेवटच्या दिवसात फोन येतो, शेवटच्या दिवसात बाबा येऊ नका. का? आमचा सप्ताह कॅन्सल झाला. का? आता गावचा गावाला तुम्हाला काय सांगा, दुफळी झालं, भांडणं झालं, आमकी झाली, तमकं झालं, बंद. एखादी गोष्ट मिळणं ही सोपं आहे, पण टिकून ठेवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. टिकून ठेवणं फार अवघड आहे. मिळणं सोपं आहे कदाचित, पण टिकून ठेवणं अवघड. ही वृत्ती, हे सगळं आपल्याला टिकून ठेवणं. माणसं दिंडीत गेली ना, दिंडीत गेली की दिंडीतलं वातावरण बघते, काकडा भजन जेवणं खाऊन. आपल्याला महाराज बरोबर, महाराज आपल्याला महाग घालायचे. महाराज म्हणते एवढ्या वर्षी गेली ती, पुढच्या वर्षी 1-2 वर्षांनी मग आपण घालू. नाही आताच घालायची, नाही आताच घालायची. शेतात म्हणतो महाराज घाला, आता काही इलाज नाही, घाला मग. ही पंढरपुरापर्यंत राहते. आषाढी वारीची एकादशी झाली, पौर्णिमा झाली, माघारी ती आला माघारी. पौर्णिमेपर्यंत काल्यापर्यंत माळ एकदम टकाटक राहते. पुढं आली आमुषा, पुढं आली सगळे जोडीदार असते. अरे तू गेला कुठं? पंढरपूरला दिंडीत गेला. आणि हे काय करून आणा, हे लोडनं काय आला गाठवतो येड्या. आता आमुषा आली, राहतं का? त्या वातावरणात गेलं. अहो पहिलवानाच्या कुस्त्या लागल्या, आखाडा मारला, कुस्त्या लागल्या, आणि गावची काय बघायचं, अशी रेवड्या तर तिथं अशी फिट अशी फिट. आपल्याजवळ रेवडी पाडल्या, कोणाला वाटतं उठला, त्या रेवडी उठल्याला काय लवून पण लावा लागतो. आपल्या कार्यकर्त्याला विचारात पावा ते असे पोळ्यांमध्ये फेकीत होतं आणि गपचीप बसले. म्हणजे काही कार्यकर्ते असे दुसरीकडे पण एवढे फेकीत येत असे. मग इकडे एवढी फेकली, तिकडे एवढी फेकली, आपल्याच पुढे पडल्या बातीत एवढ्या. माणसं उचलीत नाहीत का? अरे मांडीवर एवढी पडली, त्याला उचलायला काय हरकत आहे? त्याला काही लवून पण लावा लागतो का? पण खरी एवढी उचलायची असेल तर 12 महिने काय करावं लागेल? तालीम करावं लागते ना महाराज. तसं कोणती गोष्ट मिळणं सहज मिळत असेल तर माणसं स्वीकारतात, पण ती टिकून ठेवायची असली तर मात्र प्रयत्न करावा लागतो. तसं आनंद हा टिकवायचा आहे, ब्रह्मावस्था टिकवायची, समांतर दृष्टी टिकवायची. प्रभू अरे हे मला टिकलं पाहिजे, देशील तू, पण हे टिकलं पाहिजे माझ्याकडे. आणि ह्या टिकण्यासाठी जे मला पाहिजे त्या पुढच्या चरणातल्या गोष्टी त्या टिकण्यासाठी पाहिजे. तू देशील गोष्ट खरी, पण निघून गेल्या का? महाराज पुण्य मिळतं, पुण्य टिकत नाही. देव मिळतो, देव टिकत नाही. संत मिळतात, टिकत नाही. लक्षात ठेवा. भाव मिळतो, भाव टिकत नाही. माणसं दोष दुर्गुण बघतात, साधूजवळ सुद्धा दुर्गुण बघतात. हा दुर्गुण. माझ्याकडे एक शिपाई होता, मी बँकेत कामाला 30 वर्ष काम केलं. 20-21 वर्ष मॅनेजर म्हणून काम केलं मी बँकेत, PDC बँक पुणे जिल्हा. आपल्याकडे जशी नगर जिल्हा तसे आमच्याकडे. माझ्या जवळची माणसं थोडी व्यसन करायची, कॅशियर, ग्राहक, शिपाई. मग मी काय प्रयत्न करायचा, मी त्यांना माझ्या गाडीतून पंढरपूरला न्यायचा. दरवेळेला पंढरपूरला घेऊन जायचं. आणि त्यांना म्हणतो चला आपल्याला आपलं पंढरपूरला जायचं, शनिवारावर सुट्टी आली की पंढरपूरला जायचं. पण आता ती
थोडासा नाद असल्यामुळे प्यायचा नाद असल्यामुळे काही काही गोष्टी होतात तशा. आता मी काय करायचं, ड्रायव्हरला सांगायचं. काय सांगायचं ड्रायव्हरला, हे बघ गाडी कुठे उभी करायचं नाही, एकदा गाडी आपण इथून निघली डायरेक्ट पडले पांडुरंगाच्या मंदिरात चंद्रबाईला आंघोळ करायची. सतत माझं लक्ष असायचं त्यांच्याजवळ, सतत लक्ष असायचं. आणि दर्शन झालं की लगेच जेवायचं, जेवलं की डायरेक्ट गाडी मागं करायची. तरी जाताना माणसं बरोबर असायची, दर्शन होईपर्यंत बरोबर, नंतर यांची डोळी फिरलेलीच असायची. काय करायला मला काय वेळच लागत दिसत. दरवेळेला मी असं प्रयत्न ड्रायव्हरला सांगायचं आणि ते तसं व्हायचं. बरं ड्रायव्हर त्यांचा जोडीदार असल्यामुळे मला मिळत लागत दिसत याचा मला मिळत लागत दिसत. एक दिवस काय झालं, असं मी नेलं आणि मला ताण लागली होती. ताण लागला. आमच्या बाटलीमध्ये गाडी मागली ड्रायव्हर, गाडी बाटली. मी म्हणलं बापू ती बाटली इकडे प्यायला मला पाणी प्या. माझा शिपाई म्हणला तिला का पिऊन मी उष्टी केली. म्हणलं दुसरी दे. तो कॅशियर म्हणला ही पण माझी उष्टी आहे. उष्टी आहे ना म्हणलं, असू दे वरूनच प्यायला असताना तुम्ही नका नका म्हणा, ती नका पिऊ, ती पिऊच नका म्हणले. आम्ही उष्टी केली, तोंड लावून पिली. मला काही कळलं, मला ताण लागली. म्हणलं बापू कुठेतरी गाडी उभी कर आणि पाणी बाटल्या आणि ह्यांनी उष्ट्या कसं काय केला. बापू म्हणला त्या बाटल्या उष्ट्या नाही, त्यांनी कालच बाटलीत आणली, तुम्ही गाडी उभी करून देत नाहीत म्हणून पाण्याऐवजी. आणि देवाचं दर्शन झालं की गोड गोड प्यायला सुरुवात केली. तरी पण नाही, डोळे बदलले कसं काय बा, गाडी उभी नाही राहिली, डोळे बदलले कसे. विठ्ठल मला एक गोष्ट सांगायची. नंतर पुढच्या वेळेला चला आपण जाऊ. आता मला ड्रायव्हरने सांगितलं असाच पुढच्या वेळेला मला शिपाई काय तो म्हणला महाराज आता तुम्ही खर्च करायचा नाही, मी सगळं करणार, डिझेल पाणी ड्रायव्हर सगळं मी करणार, पण आपल्याला पंढरपूरला जायचंच नाही. कुठं जायचं, गजानन महाराज शेगावला जायचं. त्याला सिगारेट ओढायचं ना, त्याला मला सिगारेट ओढ नको आणि तो सिगारेट ओढायचा. मग म्हणलं आपण गजानन महाराज शेगावला जायचं. म्हणलं का नाही, म्हणलं पंढरपूरला जायचं, शेगावला जायचं. आणि म्हणलं साहेबराव तुला गजानन महाराज शेगावला एवढं लांब तू खर्च करतो, तुला फक्त गजानन महाराज चिलीमध्ये दिसली, पोथी नाही का दिसली तुला, चिलीमध्ये दिसली, पोथी नाही दिसली का. म्हणजे बाई अंगानं तुम्ही साधूला बघितलं तर तुम्हाला काही लाभ मिळणार नाही. त्याचं अंतरंग बघा, बाह्यांगाने काही त्याला बघू नका, त्याचा अंतरंग पहा, त्याचं मन पहा, त्याचं वागणं बघा, त्याचा आचार बघा. मग त्यातलं तुम्हाला साधुत्व कळेल आणि मग ते तुमची भाव श्रद्धा निष्ठा ही टिकून राहील, तशी राहणार नाही हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महाराज म्हणतात. आनंद मिळाला, ब्रह्मस्वरूपता मिळाला, पण ही टिकून राहण्यासाठी अभंगाचं तिसरं चरण शांती क्षमा
सगळ्याला भोजन आहे. क्षमा, शांती, दया. पण शांतीचा स्वभाव असा आहे की शांती ही सुखाला जन्म घालते. शांती पर महात्मा गांधीजवळ क्षमा नावाचा गुण फार मोठा होता. अनेक साधू संतांजवळ क्षमाशीलता होती. आपल्याला गोष्ट माहिती फक्त आठवण करून देतो. एकनाथ महाराजांवर क्षमा फार होती. यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. क्षमा फार मोठी होती. शांती, क्षमा, दया. मधुन महाराज आणि संत गणेशानंद बाबा जगद्गुरु तुकोबारायांच्या समकालीन झालेले एक महान संत, त्यांची पवित्र जन्मभूमी आणि या संतांच्या आशीर्वादानं गेली 37 वर्षापासून अव्याहतपणे अखंडपणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 37व्या सप्ताहातील आजची 7व्या दिवसाची सेवा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण आदरणीय आसाराम महाराजी बडे यांनी सुंदर असणारं विवेचन अभंग केलं. ऐसे भाग्य बरोबर आहे. लहाता होईल अवघे देखील ब्रह्म. त्याने सरळ भाषेमध्ये आपल्याला कळेल अशा भाषेमध्ये सगळं विवेचन केलं. माणसाला याचा अर्थ एवढाच आहे, अलंकार दिसून येत, सोनं दिसलं पाहिजे. शिदाराने झाड लावलं, दुपारी बोकडाने खाल्लं आणि संध्याकाळी बोकड पुढे रे त्याची वाट लावली. तसं असताना सकाळी काही माणसं माळ घालतात, दुपारी त्याची राहत नाही. चला महाराज हे लोक मलाच म्हणते दुसरे चूल केले का काय, अविलंब थंडीत काकाडले. तुमची महाराजाला कोटी कोटी धन्यवाद देतो. महाराज आपण आलात वेळेत वेळ काढून आणि मुलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पुढची जी रूपरेषा आहे ते आमचे, आता माझंच मी काय सांगू, तुम्हीच सांगा. या ठिकाणी आजचे जे कीर्तनकार आहेत सन्माननीय हरिभक्त परायण आसारामजी महाराज बडे यांचं या ठिकाणी महाराजांनी स्वागत केलेलं आहे. तरी मी श्री विठ्ठल रुक्मिणी सप्ताह समितीच्या वतीने आणि ग्रामस्थाच्या वतीने गोडके महाराज आणि आपले आदरणीय गुरुवर्य असणारे भवन महाराज बेगवाल यांना विनंती करतो की महाराजांचा छोटासा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सकाळचा नाश्ता हरिभाऊ लक्ष्मण हजारे व महादेव धोंडीबा गायवळ यांचा होता. दुपारची पंगत शहाजी बाबूजी ठोंबरे यांची होती. आजची वाढण्याची व्यवस्था जगदंबा मित्रमंडळ, गरडी वस्ती, दुर्गा माता मित्रमंडळ मंडळ, स्फूर्ती प्रतिष्ठान, सकल हिंदू समाज, सर्व तरुण मंडळी यांची होती. उद्याच सप्ताहाचा आता शेवटचा दिवस, काल्याचं कीर्तन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मला वाटतं 25व्या वर्षी महाराजांनी या ठिकाणी एक संकल्पना मांडली होती, रौप्य महोत्सवी सप्ताह करायचा. आणि त्या वर्षी महाराजांनी सांगितलं आणि मला वाटतं कीर्तन समोर मंदिरापाशी होतं, तर महाराजांनी त्यावेळी जाहीर केलं. त्यावेळी त्याच्या आधी छोटासा सप्ताह व्हायचा आणि 25 वर्षापूर्वी महाराजांनी जाहीर केलं गोडके महाराज आणि 5.25 लाख रुपयाची देणगी त्या काळात लोकांनी जाहीर केली. आणि तेव्हापासून सप्त्याचं स्वरूप महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराजांनी मी जास्तीत जास्त वेळ, आता यावेळेस मी मदन बाबांचा सप्ताह झाल्यामुळं 8 दिवस त्यांना खूप त्रास झाला, म्हणून तरी 2दा या कार्यक्रमासाठी आले आणि सर्व गोष्टी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भव्य असं आणि ह्या सप्ताहाचं वाढतच चाललंय सगळं. दरवर्षी देणगीदार जागा अपुरी पडायला लागली, म्हणून उद्या
आपला सर्वांचे गुरुवारी असणारे या सप्त्याचे मार्गदर्शक असणारे हरिभक्त परायण बबन महाराज बैरवाल यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाची पंगत, आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांची महाप्रसादाची पंगत होईल. या ठिकाणी आपण एकादशीच्या पंक्तीसाठी जे नाव काल मी 4-5 लोकांनी नावं दिले, त्यामध्ये आज एक नाव आले सुभाष दत्तात्रय लवडे यांनी. पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटी सिंदुराची कंठे नत्रे मान होता फराची जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामोना बुद्धी जय देव भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज. वाडी मंडळींनी 7 दिवस काम केलेलं आहे, सगळ्यांची घ्या. नुसते ठराविक वाड्यांचीच नका घेऊ, सगळ्यांची घ्या. काय त्यामध्ये कल्याण भाऊ जगताप, गंगाधर दरेकर, बाबासाहेब पवार सर, उपकडे परिवार, राम पाटील जगताप. या ठिकाणी जे आमची ही महाप्रसादाची पंगत कायम स्वरूपी राहील. बरोबर आहे. जगताप, गंगाधर दरेकर, नामदेव थोरे, बाबासाहेब पवार सर, छगुराव कोकाटे, शंकरराव कोकाटे, गणेश नाना कोकाटे 21,000, कोकाटे यांनी 5,000, काशीनाथ विठोबा बेलेकर 5,000, राजेंद्र मारुती कोकाटे. चेअरमन इकडे पाठवा. लापशीचे बादल्यावरच नाही आले. खूप चांगलं काम आपण केलेलं आहे. तरी उद्या शेवटची पंगत आहे. शेकणारे तिथं आता शेवटच्या दिवशी कशा आला. चला इकडे पाहिलं नको. लापशी आणि भातावले आणा इकडे. भातावले चला. पत्रवाडी घेऊन कोण फिरता मोकळी. काय तुम्ही इकडे लापशी आली का? लापशीचे भांडे आणा इकडं. लापशीवाले पलीकडे पंगत वाढत झाल्या. इकडे ये लापशीवाला भाई. इथं इकडे पंक्तीला नाही. हा ये समोर. बाबासाहेब या आम्ही त्या पंक्तीला लापशी का बाते.